ब्रह्मांड नायक वटवृक्ष या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप। याबाबत अधिकृत अशी की दिनांक 20 ते 21 मार्च या 2 दिवसीय अतिशय भक्तिमय वातावरणात ब्रह्मांड नायक वटवृक्ष सिद्धेश्वर गणपती शेजार लगत असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दरवर्षी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। तर काल दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी भव्य पालखी सोहळा पार पडला। तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी या ठिकाणी भव्य महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आले होते। तर सकाळपासूनच आरती, नैवेद्य आरती, भंडारा महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आला। तर शेकडोंच्या संख्येने भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला। तर या कार्यक्रमासाठी ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, सेवक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे। तसेच 20 तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस असतो। सकाळी नेहमीप्रमाणे 8-8:30 वाजेची आरती असते, त्यानंतर 10:30ला नैवेद्य आरती असते, त्यानंतर सायंकाळी 7 वाजेला परत नैवेद्य आरती असते 20 तारखेला, व त्यानंतर 21 तारखेला हे स्वामी समर्थ वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराकडून महाप्रसादाचा भंडारा ठेवण्यात येतो। तसेच या वेळेस इतकी मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे, असं आम्हाला अपेक्षित आहे की यापुढेही फार मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि श्री स्वामी समर्थ मठातून अशा कित्येक जणांचं कल्याण झालेलं आहे, असं याच्यापुढे कल्याण होईल। आणि त्याचप्रमाणे आम्ही 20 तारखेला स्वामी प्रकट दिनानिमित्त महापालखीचं आयोजन करतो आणि तसंच करण्यात आलेलं होतं। त्यासाठी भाविक खूप मोठ्या संख्येने जमलेले होते। तसंच आता तुम्ही बघू शकतात आज भंडारा ठेवण्यात आलेला आहे। तसंच इतके मोठ्या संख्येने पब्लिक जेवणासाठी आलेले आहेत। हे जेवणासाठी आलेले नसून तर हे महाप्रसादासाठी आलेले आहेत। यांना माहिती आहे सगळ्यांना की स्वामी समर्थ महाराज हे खूप जे सेवेकरी येतात त्यांना खूप लवकर पावतात। जर का तुम्ही 5 गुरुवार आरती केली तर 6व्या गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज हे स्वतः अनुभव देतात। सगळ्यांना प्रत्येकाला अनुभव आलेला आहे, म्हणून सगळ्यांना आणखी अनुभव यावा म्हणून आम्ही प्रचिती आणि प्रगती करत असतो। म्हणून आम्ही या सगळे स्वामी सेवेकरींनी सगळ्यांच्या वतीने मठातून हा भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। श्री स्वामी समर्थ।